माझे पिता ऋषी मुनी विश्रवा तेही ब्राह्मण कुळातील असा असल्यामुळे 4 वेद 6 उपनिषद याच संपूर्ण ज्ञान मला झालं. एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे साक्षात भगवान शंकराने माझं नामकरण दशरथ रावण म्हणून केलं. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेत असताना दररोज 1000 कमल पुष्प अर्पण करू. यज्ञमध्ये विघ्न येतात स्वतःचं शीर कापून यज्ञमध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करून घेतलं. असं असताना सुद्धा माझी माता कैकशी तीही दानव कुळातील असं असताना सुद्धा तिनं वेळोवेळी लहानपणापासून मला भक्तीचं बाळ कडू पाजलं आणि म्हणूनच ही माझी स्वर्ण लंका असताना सुद्धा मी दशानन रावण भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा या त्रिभुवनामध्ये डंका आहे. नारायण नारायण नमोदिगण हा सोंग जनन नमोदिगण हा सोंग जनन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची सारी चालले त्रिभुवनाला नारदाची सारी चालले त्रिभुवनाला नमोदिगण हा सोहं जनन नमोदिगण हा सोहं जनन देवतारा वंदिती गणरायाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नमोदिगण हा सोहं जनन नमोदिगण हा सोहं जनन देवतारा वंदिती गणरायाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 3 ताळ सप्त पाताळ यामध्ये गमन करणारा पितामह ब्रह्मदेवांचा पुत्र नारद म्हणतात मला स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही. नारायण नारायण प्रणाम लंकाधिपती. कल्याणमस्तु देवर्षी कल्याणमस्तु. नारायण काय बरं येणं केलं या माझ्या स्वर्णलंकेमध्ये. नारायण लंकाधिपती आपणासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवर्षी. नारायण तुमच्यासारख्या पराक्रमी रावणाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नाही देवर्षी नाही. महापराक्रमी बलशाली 14 चौघड्यांचं राज्य सांभाळणारा असा महापराक्रमी पुत्र असताना माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते
हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही देवर्षी, पण यावर काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण नारायण. लंकाधिपती, आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात, त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून भक्ती करावी. वा वा देवर्षी वा, ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग. देवर्षी, मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं शिवलिंग असो किंवा साक्षात कैलास पर्वत, हा दशानन रावण मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते शिवलिंग ठेवून लंकेमध्ये. देवर्षी, यासाठी मला मातेच्या आशीर्वादाची गरज आहे. हे पहा, तुम्ही आपलं भ्रमण असंच चालू ठेवा, मी मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. नारायण नारायण. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. देव आणि दैत्य यांच्यावर कधी संपणारच नाही. पाहूया पुढे. लंकातील श्रवण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेले शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण नारायण. घ्यावे मुखान वेड्या हरिनामना, घ्यावे मुखान वेड्या हरिनामना. नारायण 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 नारायण. माते कैकशी, तुझ्या चरणी या पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते, या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. नाही माते नाही. महापराक्रमी, बलशाली, सर्व 33 कोटी देवांना सळोके बळ करून सोडणारा, सर्व 14 चौघड्यांचं राज्य सांभाळणारा तुझा हा महापराक्रमी पुत्र असताना माते, तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करतेस, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. पुत्रा, मग मी काय करायला हवे? माते, तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी या लंकेमध्ये घेऊन येणार आहे माते. पुत्रा, भगवान शिवशंकर फारच उग्र आणि सापट स्वभावाचे आहे. माते, भगवान शंकर कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरी मी कठोर तपश्चर्या करेन. आणि माते, तुझा हा पुत्र दशानन रावण तुला असं वचन देतो माते, भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेले शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईन माते. मला आशीर्वाद द्यावा माते. ठीक आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. येतो माते.
तुझी ही भक्ती पाहून मी तुला प्रसन्न झालोय. हे प्रभू, हे सांग सदाशिव भोलेनाथा, माझी भक्ती पाहून तुम्ही मला प्रसन्न झालात. माझं जीवन धन्य झालं प्रभू, माझं जीवन धन्य झालं. हो, तुझी काय इच्छा आहे? प्रभू, माझी माता दररोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असते. ही बाब मला लज्जास्पद वाटली, म्हणून प्रभू हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. तू मला भक्त, या मातेची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे तुला शिवलिंग देत आहे, त्याचा तू स्वीकार कर. महादेवांचा जय जयकार असो. पण एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली ठेवू नको, काही तर त्याच ठिकाणी चालत होशील. नाही प्रभू, असं कुठलंही अघटित कृत्य माझ्या हातून घडणार नाही. महादेवांचा जय जयकार असो. महादेवांचा जय जयकार असो. सर्व 33 कोटी देव, या रावणाची कूटनीती अजूनही तुम्हाला कळलेली नाही. कारण 4 वेद, 6 उपनिषद, 16 शास्त्र, 18 पुराण, सर्व काही कोळून प्यायला हा दशानन रावण. या आंतरिक शक्तीच्या बळावर सर्व देवांना सळोकी पळो करून सोडेन. सर्व या त्रिभुवनावरती अधिराज्य गाजवेल. हे शिवलिंग पाहून माझी माता तर हर्षित होईल, कारण तिला दिलेल्या वचनाप्रमाणे कठोर तपश्चर्या करून हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाईल. तोच मी दशानन रावण. नारायण नारायण. शिवलिंग भाग्य कुणाचे नाही सारखे, भाग्य कुणाचे नाही सारखे, रंग आणि राव त्रिगुणात्मक या नाही कळेना, सत्याला नाही वावर वेड्या. ब्रह्मदेवाचा डाव साहा, ब्रह्मदेवाचा डाव, ब्रह्मदेवाचा डाव साहा, ब्रह्मदेवाचा डाव. नारायण नारायण नारायण. शिवलिंग हे काय, चक्क महादेवांचं शिवलिंग रावणाच्या हाती. अनर्थ, फार मोठा अनर्थ. नारायण 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 नारायण. काय पुटपुटतो आहेस तू? जे नारायण ते समोर येऊन बोल. नारायण. अरे रावणा, देवर्षीकडून थेट नारदा. हो, वाज बरा नव्हे, गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. नारायण नारदा, अरे मास्तर मला असणारच, कारण या आंतरिक शक्तीच्या बळावर सर्व देवांना सळोकी पळो करून सोडून या त्रिभुवनावर अधिराज्य गाजवणार आहे हा दशानन रावण. नारदा, माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस,
कारण हे शिवलिंग मला मातेच्या आशीर्वादासाठी लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. नारायण. अरे रावणा, हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण नारायण. काही झालं तरी हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. कारण अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. तेव्हा माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस. हे बघ, निघालो मी माझ्या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण नारायण. रावणा तर फारच गर्व झालेला दिसतोय. त्याचे गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे. चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया. नारायण नारायण. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा. 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 लागला 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 लागला. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नामाचा. नारायण नारायण. आलो अमरावतीवर, पण इथं कसं शांत आणि शांत. पृथ्वीलोकी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी. नारायण नारायण. प्रणाम देवेंद्रा. या नारदमुनी या. आपल्या या इंद्र दरबारी या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे. नारायण नारदमुनी, कसं बरे नाही त्या देवेंद्राच्या अमरावतीमध्ये? नारायण. देवेंद्रा, आपल्या काहीच वेळ कल्पना आहे का? नाही नारदमुनी. त्या रावणानं महादेवाचं शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केलं आहे. जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल. नाही नाही देवर्षी, देव हो, जर का महादेवांचे शिवलिंग या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला, या संपूर्ण चराचराला घातक ठरेल. आणि याचा त्रास आम्हा सर्व देवांना भोगावा लागेल. देवऋषी नारदमुनी, रावणाने यापूर्वी भोलेनाथांचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी त्याला माझ्या मोहमायेने भ्रमित केले. त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. भोलेनाथांनी ती लंकेत जाईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही या एका अटीवर पार्वती प्रदान केली. परंतु नारदमुनी, तुमच्या चुकीमुळे रावणाने मागे वळून पाहिले आणि तिथे भद्रकाळाची स्थापना झाली. आणि या ईश्वर आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. देवश्री नारदमुनी, यावर मार्ग? नारायण. यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे, आणि ते कोणते? ते म्हणजे विघ्न विनाशक गणपती गजानन. त्यांचीच तुम्ही आराधना करा, तेच यावर काहीतरी मार्ग काढू शकतील. ठीक आहे नारदमुनी. देव हो, चला आपण गणेशाची आराधना करूया. नाम स्मरा रे, भक्ती करा रे, भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे, भक्ती करा रे, भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे, भक्ती करा रे, भजन करा श्री गणेशाचे.
माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेचा राजा रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न नाही झाले आणि साक्षात महादेवांचे अंतरिक्ष असलेले शिवलिंग घेऊन तो आता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. यावर उपाय म्हणजे एकच आहे. सूर्यदेवाने स्वतःला लपवून अंधार झाल्याचा भास घडवून आणावा आणि मी स्वतः गणपती गजानन गुराख्याचं रूप घेऊन त्या रावणाच्या हातातील शिवलिंग त्याला भूतलावर ठेवण्यासाठी भाग पाडेन आणि त्याचं गर्वहरण करेन. त्यामुळे देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका, निश्चिंत राहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग लंकेमध्ये घेऊन निघालो इथं. कोणतंही विघ्न न येता हे शिवलिंग मला लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. परंतु अत्यंत कर्मठ प्रकांड पंडित दैत्यराज स्नानम संध्या सर्व काही पश्चिम समुद्रात उरकून भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. यामध्ये कोणतेही विघ्न येता हे शिवलिंग मी लंकेमध्ये घेऊन जाणार आहे, तेही सूर्यास्त होण्यापूर्वी. काय पण मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतोय. नाही, मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. काय बरं करावं? सूर्यास्त होण्यापूर्वी मला तर माझी पंचकर्म उरकावी लागतील. अशक्य. हे शिवलिंग भूतलावर ठेवू शकत नाही आणि पंचकर्म न उरकता जर लंकेकडे निघालो तर माझ्या दिनक्रमामध्ये बदल होईल. नाही, काय करावं बरं? हे शिवलिंग कुणाच्या हातामध्ये द्यावं? या घोर अरण्यामध्ये कोण बरं माझी मदत करू शकतं? कुठेतरी दूर आवाज ऐकू येतोय. कोण असेल बरं? या घोर अरण्यामध्ये ज्याच्या हातामध्ये हे शिवलिंग देऊ शकतो. कोण आहेस तू? मी गुराखी आहे. गुराखी? आणि या घोर अरण्यामध्ये? हो महाराज. गुराखी तर गुराखी. हे शिवलिंग त्याच्या हातामध्ये घेऊन लगेचच मी लंकेमध्ये प्रयाण केले. गुराख्या, बोला महाराज. हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवशील का बरं? हो महाराज. महाराज, हे शिवलिंग फार जड आहे. असणारच, कारण ते जो आहे ते. महाराज, तुम्हाला 3 हाका मारे 3 हाका मारे म्हणजे आलं नाही.
तर हे शिवलिंग भूतलावर ठेवे. नाही गुराख्या, असा खोल अनंत करू नकोस. हे बघ, थोड्या वेळासाठी हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे बघ, मी क्षणार्धात माझी पंचकर्म उरकून हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. तोपर्यंत हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे बघ, निघालोच मी. गुराखी नसून पार्वती पुत्र गजानन आहे. पण देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. पण महाराजांना तीनाका मारतो. महाराज, महाराज, हो महाराज, हे शिवलिंग भूतलावर ठेवतो. हर्षोल्लास, आनंद आनंद ठरल्याप्रमाणे माझी पंचकर्म उरकून त्या गुराख्याकडचं शिवलिंग घेऊन मी लंकेमध्ये जाणार आहे. गुराख्या, अरे गुराख्या, अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. गुराख्या, गुराख्या, कुठे बरं गुराखी? अरे गुराख्या, दे ते शिवलिंग. नाही, जे व्हायला नको होतं तेच झालं. शिवलिंग या भूतलावर म्हणजेच अनर्थ, म्हणजेच या 33 कोटी देवाने या रावणाच्या विरुद्ध कूटनीती आखली तर. परंतु देव हो, अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. हे शिवलिंग मुळासकट उठून लंकेमध्ये घेऊन जाईल. तोच मी दशानन रावण. देव हो, या रावणाच्या शक्तीची प्रचिती अजूनही तुम्हाला आलेली नाही. हे शिवलिंग मुळासकट उठून नेण्यासाठी माझ्या 10 तोंडांची आणि 1000 हत्तीचं बळ एकवटून हा दशानन रावण हे शिवलिंग मुळासकट उठून लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच.
तुला दिलेलं वचन करू शकला नाही माते. या सर्व 33 कोटी देवाने तुझ्या पुत्राविरुद्ध कृतनी टाकली माते, कृतनी टाकली आणि माझं गर्व हरण केलंय माते. माते माते मला माफ कर, माझं गर्व हरण झालंय माते, माझं गर्व हरण झालं.